नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL कडून ही जॉब अपडेट आलेली आहे. खूप मोठी भरती आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्याकडे 8 पानी PDF सुद्धा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे. आपण ते सुद्धा डिस्कस करणार आहोत पूर्णपणे. BSNL आता 5G घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे कसं नोकरीची खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. इथे फ्रेशर उमेदवारासाठी हे जे जॉब अपडेट आहे, म्हणजे काय फ्रेशर उमेदवार अर्ज तुम्ही करू शकणार आहात. सो सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. जसं की वयोमर्यादा काय आहे, अनुभव काय आहे, डेट कधीपासून आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, वेतन सुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. तुम्हाला 50,500 पर्यंत वेतन भेटणार आहे सॅलरी. त्यानंतर जेंडर एलिजिबिलिटी इथे काय असणार आहे, त्याच्यानंतर अर्जाची फी आहे का नाही ही सविस्तरपणे पूर्ण माहिती भेटणार आहे. म्हणजे 600 पर्यंत ही जी जागा आहे, तुम्हाला पदाचं नाव काय आहे, त्यानंतर काम काय असणार आहे, हे पूर्ण आपण डिस्कस करणार. सो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटून जाणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओजला शेअर करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसं की बँक रिलेटेड असू द्या, गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या किंवा IT कोणते जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण दररोज बघत असतो. सो नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओजला शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचवा. आता BSNL रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आलेली आहे. त्याच्यातून तुम्ही इथे ऑफिशियल पेजवरती बघू शकता. इथे BSNLच्या आपण ऑफिशियल पेजवरती आहे. त्यानंतर PDF सुद्धा आहे. जसं की आता 5G येणार आहे, लवकरच ते लॉन्च करणार आहेत. सो इथे एम्प्लॉईजला पण खूप मोठ्या हायर करणार आहेत. सो इथे PDF आहे, ते आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया. तिथे भारत संचार यांच्याकडून आपल्याला भारत संचार निगम लिमिटेड यांच्याकडून जी डेट आलेली आहे बघा, 26/2/2024 हे जे नोटिफिकेशन आलेली आहे ते पूर्णपणे आपण बघून घेऊयात. ऑल हेड्स ऑफ टेलिकॉम सर्कल्स यांना रिक्रुटमेंट रूल्स ऑफ सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी. त्याच्यानंतर इथे अजून जे पदं आहेत ते सुद्धा आहेत, खूप मोठे पदं आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. नंबर ऑफ पोस्ट सांगितलेले आहेत बघा. टेलिकॉम ऑपरेशन 450 लागणार आहे, फायनान्स 84, सिव्हिल 13 आणि इलेक्ट्रिकल 11 असे लागणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय काय रूल्स असणार आहे, रेग्युलेशन्स असणार आहे, एज्युकेशन काय लागणार आहे, सॅलरी पे किती लागणार आहेत, म्हणजे देणार आहे, ते पूर्ण माहिती आपण बघून घेऊया. सो इथे आपल्याला माहिती भेटलेली आहे. भारत संचार निगम लिमिटेड यांच्या 8 पानी PDF आहे. 26/2 म्हणजे 26 फेब्रुवारी 2024 ही जी रिक्रुटमेंट प्रोसेसची जी PDF आहे ती जाहिरात आहे, ती आलेली आहे. आपण ते बघून घेऊयात. सो इथे सांगितलेलं आहे बघा, शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट सांगितलेलं आहे. दिस रूल्स मे बी कॉल्ड एज सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे. त्यामध्ये कंपनीचं नाव काय आहे हे सांगितलेलं आहे, भारत संचार निगम लिमिटेड. बोर्ड कोणता असणार आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ द कंपनी अँड इन्क्लूड्स इन द रिलेशन ऑफ द एक्सरसाइज ऑफ पॉवर्स बाय कमिटी सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे, तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि लवकरात लवकर याचे डेटसुद्धा येणार आहेत. अपॉइंटिंग ऑथॉरिटी विल बी डायरेक्टर BSNL बोर्ड भारत संचार निगम लिमिटेड. आता इथे पे स्केल सांगितलेलं आहे बघा, 24,900 ते 50,500 पर्यंत तुम्हाला भेटू शकणार आहेत. खूप मोठी संधी आहे बघा. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 24,900 म्हणजे 25,000 ते 50,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटून जाणार आहे. वयोमर्यादा काय आहे हे सुद्धा आपण बघूया. त्याआधी मेथड ऑफ रिक्रुटमेंट सांगितलेलं आहे बघा. द मेथड ऑफ रिक्रुटमेंटमध्ये एज लिमिट क्वालिफिकेशन हे चेक केलं जाणार आहे. त्यामध्ये बॉन्ड ट्रेनिंग प्रोबेशन पिरियड सांगितलेलं आहे. ऑल कॅन्डिडेट्स रिक्रुटेड फॉर द पोस्ट ऑफ सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी शॅल एक्झिक्यूट अ बॉन्ड इन द फॉर्मॅट ॲज स्पेसिफाईड फॉर अ पिरियड ऑफ 5 years. 5 yearsचं बॉन्ड असणार आहे फ्रॉम द डेट ऑफ देअर अपॉइंटमेंट. त्यांच्या अपॉइंटमेंटपासून ते 5 वर्षाचा बॉन्ड असणार आहे. त्यानंतर इथे कॉमन मॅनेजरल ट्रेनिंग 13 वीक्सचं असणार आहे. ट्रेनिंग रिलेटेड टू फंक्शनल स्ट्रीम 13 वीक्सचं, ऑन जॉब ट्रेनिंग 26 वीक्सचं असणार आहे. करिअर प्रोग्रेशन सांगितलेलं आहे, सिनियरिटी सांगितलेलं आहे, डिस्क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. त्यानंतर सेव्हिंगचं सांगितलेली आहे माहिती. लायबिलिटी टू सर्व एनिवेअर इन इंडिया. इंडिया पर्सन्स अपॉइंटेड टू द सिनियर एक्झिक्युटिव्ह हे कुठेही इंडियामध्ये तुम्ही म्हणजे ट्रान्सफर होऊ शकते, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेली रिक्रुटमेंट रूल्स ऑफ सिनियर एक्झिक्युटिव्ह. आता सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी यांना क्लासिफिकेशन एक्झिक्युटिव्ह सांगितलेले पे स्केल 24,900 ते 50,500. सिलेक्शन पोस्ट मिनिमम एज लिमिट 21 वर्ष ते मॅक्झिमम 30 वर्ष सांगितलेलं आहे. रिलॅक्सेशन इन एज लिमिट ऑफ SC ST OBC PWBD हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. सिलेक्शन बाय मेरिट थ्रू द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असं सुद्धा माहिती सांगितलेली आहे.
त्यानंतर टेलिकॉम ऑपरेशनचं सांगितलेलं आहे एज्युकेशन. आता तुम्हाला जर ॲज अ टेलिकॉम ऑपरेशन तुम्हाला जॉईन करायचं आहे तर तुमचं कमीत कमी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री तुमची झालेली पाहिजे, मिनिमम 60% मार्क, आणि इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन यामध्ये कोणतेही ब्रांच तुमची असली तरी चालणार आहे. ॲज अ टेलिकॉम ऑपरेशन खूप मोठी संधी आहे बघा. तुमचं जे इंजिनिअरिंग झालेलं आहे या फील्ड्समधून म्हणजेच ENTC असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स असू द्या, कॉम्प्युटर सायन्स असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, IT असू द्या, इन्स्ट्रुमेंटेशन, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकता. ज्यांचे ह्या फील्डमधून झालेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. BSNL कडून ह्या मोठ्या जागा निघालेल्या आहेत. फायनान्समध्ये CA ऑर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी सांगितलेले आहे. सिव्हिलमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर कॉम्बिनेशन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ॲज कोर विथ अदर असोसिएटेड इमर्जिंग ब्रांचेस सांगितलेलं आहे. इलेक्ट्रिकलला सुद्धा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून झालेलं चालणार आहे. खूप मोठी संधी आहे, संधी सोडू नका, कारण खूप मोठी चांगली भरती आहे, पगारसुद्धा खूप चांगला आहे. कोण कोण अर्ज करू शकता? तुम्ही ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकता. तुम्हाला अनुभव नसेल तरी फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकता. मेल असू दे, फिमेल असू दे, नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आहे. लवकरच सगळे डेट्ससुद्धा येणार आहेत. निवड प्रक्रिया रिटर्न टेस्ट होणार आहे. त्यानंतर इथे जे ऑल इंडिया जी वेबसाईट आहे BSNLचं, तिथे सुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता. 558 जागांसाठी ही आहे जागा. ऑल इंडियामधून तुम्ही नोकरीचे ठिकाण कुठेही असू शकता. तुम्ही नक्कीच अप्लाय करायचं आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.